स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर आज आहे सॅटरडे आणि मी गेला आहे त्याच्या फ्रेंडसोबत फिरायला. तर माझा असा प्लॅन आहे की मी घरी जावं आणि म्हणजे मी नेरूळला जावं आणि तिकडून मग माझं थोडंसं काम आहे, मला पार्लरमध्ये जायचं आहे. आणि मग त्याच्यानंतरला मग मम्मी बोलत होती तू ये इकडे आणि मग आपण सोबतच जाऊया. मग माझ्यासोबत सानू, यारू, मम्मी आणि संध्याकाळी दीदी येईलच. मग आम्ही दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत आम्ही इकडे येऊ. तर त्या अगोदर मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते. जे लास्ट व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की मी होम टूर देते, म्हणजे काय काय आहे, कसं आहे, मी कसं ठेवलं आहे. पण खूप पसारा होता त्या टायमाला, म्हणून मी फक्त हॉलमधलंच दाखवलं. आता मी तुम्हाला पूर्ण दाखवते. तरी पण थोडंफार सामान इकडे तिकडे आहे, पण ठीक आहे. तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही बघाच. असं आपलं हॉल आहे आणि हॉलमध्ये आपला सोफा आहे आणि हा टेडी मला म्हणजे कियाराला बर्थडे गिफ्ट दिलं होतं माझ्या ऑफिस फ्रेंडला पण. आणि हे वाला मला अनिलला दिलं होतं, ते आता उपयोगाला आलं आहे. इकडे आपण आपली देवपूजा केलेलीच आहे आणि हा आपला विंडोचा व्ह्यू. इकडे असं टेबल ठेवला आहे. सध्या तरी मी हा इथे ठेवलाय. आम्ही विचार केलेला की हा इकडे ठेवायचा आणि ॲज अ डायनिंग टेबल यूज करायचं. म्हणजे दोघंच जण आहे तर तेवढा पैसा आहे. आणि इकडे आहे ते आपलं किचन आहे. किचनमध्ये सध्या तरी मला मांडणी लावायला भेटलं नाही आहे इकडे, तेव्हा सगळं असं भांडे आलीच आहे. आणि मग इकडून आपलं एक वॉशरूम तर आहेच इकडे, ते काही दाखवायची गरज नाही आहे. आणि हे आहे आपला बेडरूम आणि हे आहे आपला टी व्ही या टायमाला मी आतमध्ये लावला आहे. कारण की मला त्या रूममध्ये मला टी व्ही बघायला भेटत नव्हतं, कारण की आम्ही जास्त करून बेडरूममध्ये असायचो आणि हॉलमध्ये टी व्ही होता. म्हणून यासाठी टी व्ही आम्ही बेडरूममध्ये लावला आहे. आणि हे तुम्ही विचार करत असाल हे काय आहे, हे बेड आहे. हे बेड अनिलला नको होता म्हणून अनिलने नवीन घेतला आणि हा इथे ठेवला. कोणाला हवं असेल तर मला प्लीज मेसेज करा व्हॉट्सअपवरती किंवा इंस्टाग्राम त्याच्यावरती पण मला मेसेज करू शकतो. वाटलं तुम्हाला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि थोड्या थोड्या गोष्टी आहेत ते डेकोरेशनच्या आहेत, ते मी मागवणारच आहे. आणि कसं वाटतं की मला त्या रूममध्ये बिलकुल असं व्लॉगिंग तर सोडा, त्यामध्ये मला पूर्ण असं घरामध्ये लाईट 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 करावं लागत होतं. या घरामध्ये मी बिलकुल लाईट लावलेली नाही आहे. तर कसं वाटतंय? मला तर खूप छान वाटतंय आणि हा व्ह्यू तर तुम्ही खूप छान, खूप छान. मला तर खूप भारी वाटतंय, खूप मस्त वाटतंय. कधी सानू यारू येतील आणि कधी बघतील ते खूप एक्सायटेड आहे, कारण की माऊ तुझ्या फोटोमध्ये ना मला बाल्कनीच्या बाहेर ना स्विमिंग पूल दिसतंय माऊ. त्या तरी खूप एक्सायटेड आहेत. पावसाळी मस्त वाटतंय ना. त्याचा विचार करते मी एकटी कशी जाणार यार एवढ्या पावसामध्ये. मला थोडं थांबावंच लागणार आहे. आत्ताचे 9:30 वाजलेत. तर पाऊस थांबलेला आहे आणि मी रेडी पण झालेली आहे. तर निघूया. मी कॅब बुक करेल, बघूया कॅब येते की नाही. फर्स्ट टाइम मी कॅब बुक करणार आहे. तर कसं होतं ते आपण तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर मी आता आली आहे पार्लरमधून आणि साडाला माहित नाही आहे की मी आली आहे कारण, आणि यारूला पण नाही माहिती आहे. बघूया तिचे रिॲक्शन. हाय गर्ल. आम्ही आमची शॉपिंग करून आता घरी चाललोय. दीदीला नव्हतं घेतलं आणि दीदी ऍक्च्युली स्कूलला गेली.
आणि मी आणि सानू बाहेर फिरतोय. पण सानूला आलाय कंटाळा. सानूला एक्साइटमेंट आहे घरी कधी जायची, माऊच्या घरी कधी जाणार. बोल आता दीदी. आम्ही निघालो आहे मावच्या घरी. हाय रावी. आणि हाय मला घराला भरपूर मिस करतोय ना, मी पण मिस करतोय तिकडचं मी घर. पण. आपण आता अर्ध्या रस्त्यामध्ये जाऊ आणि मग तिकडून असं राईट टर्न. आर यू गाईज एक्साइटेड? माऊच्या घरात आम्ही एंटर करेल तर भेटणार बाल्कनी आणि मग बेडरूमला बेड आणि टीव्ही आणि एसी. किचनला बेसिंग. ते तर असतंच. बेसिंग फ्रिज आणि काय किचन ऍक्सेसरीज. हा किचन एक्सरसाइज हे सगळं. अन्वी एक्साइटेड होती पण आता बघा सानू किती एक्साइटेड आहे. माऊच्या घरी जायला मी खूप एक्साइटेड आहे. माऊ खूप एक्साइटेड आहे. आणि झोपली. वाव सानवी वाह. बघा किती मोठं झाड आहे गाई. मोठे झाड. कसे वाटतं ना तुला झाड चांगले. तर काय माऊच्या घरी भेटू. बाय बाय. चला. बटन प्रेस कर. Are you guys excited? Are you guys excited? Yes. इकडे मम्मीने मस्त वाक्याची तुळस आणलेली आहे. कोण नाही एकदा कोण हात का चालू. Oh my god. Oh my god. Bet. हे कसं वाटतं तुला? काय त्याच हे इकडे आहे ना. बोल कसं वाटतंय? सोफा बघितला का तू? हा आम्ही जाऊया काय झालं? हॅपी मजा येते. छोटी बच्ची. हळू हळू हळू. दीदी दीदी सोड दी करते दीदी. घोड़ा घोड़े की मस्त. मी व्हिडिओ मध्ये जेव्हा मंदिर बघितलं ना तेव्हाच मला एवढं आवडलं ना तो मंदिर. आम्ही तिथे बघितलं आणि तेव्हाच मला आवडलं. मला घेऊया. मस्त है, खूब छान. हम अभी टेंट हाउस निकालने वाले हैं. अभी देख लो टेंट हाउस निकाल रहे है ना माऊ. टेंट हाउस पाटना माऊ आहोत आम्ही लहान आहोत. हा आम्ही घरी आलो तर टेंट तर काही बनलं नाही. टेंट खराब झाला. टेंटचे पार्ट आमचे हरवले. तर मी आता इकडे फ्राईज मागवले. तर आम्ही फ्राईज ट्राय करतो आणि ते खाणार आहे. फ्राईज
आणि इकडे आपला चाय झालेला आहे, दूध गरम झालेलं आहे. आणि दीदी इकडे आहे. आणि हे आता आम्ही खाणार. आणि तर आम्ही असं डिसाईड केलं की चॅलेंज करायचंय. त्या चॅलेंज मध्ये जे चिप्स असे ठेवणार आणि त्याच्यावरती चटणी ठेवणार. तर ती चटणी सानू पण खाणार, मी पण खाणार, दीदी पण खाणार आणि मृण्मयी पण खाणार. या मृण्मयी पण खाणार, सानू पण खाणार. आमचं चॅलेंज बघायला विसरू नका. आता आम्ही गेम खेळतोय. हा गेम असा असणार आहे, सानू आणि यारू मध्ये चॅलेंज आम्ही करणार आहोत. इथे आम्ही चिप्स ठेवणार आहोत आणि त्या चिप्स वरती आम्ही शेजवान चटणी टाकणार आहे. आणि एक चिप्स वरती आम्ही शेजवान चटणी टाकणार आणि डाईस खेळायचा. डाईस जो जो म्हणजे नंबर येतो ना, त्या नंबरवर चिप्स खायचे आणि जो लास्टला असेल त्याला ती शेजवान चटणी वाला चिप्स खावं लागणार. ओके सानू? ओके दीदी? ओके ओके दीदी? ओके. आर यू गाईज रेडी? नो. आर यू गाईज एक्साइटेड? काय वाटतं कोण जिंकणार? सानू आणि यारू मध्ये कोण जिंकणार? कोणाला शेजवान चटणी खावी लागणार? ते पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघावंच लागेल. आणि इकडे जी आहे सानू, मला तर असं वाटतं सानूलाच आली पाहिजे शेजवान चटणीवाला चिप्स. बघूया ती खाते की नाही खाते. हा हा, बघा तिचे एक्सप्रेशन बघा. एक्सप्रेशन काय ती कसं सानू? मला तसं वाटतं सानूला आले पाहिजे. सानू 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 सानू. आमची दीदी तिखट खाते, पण आमची सानू तिखट खात नाही. तर बघूया कसं होते. अरे पण ते असं पण होऊ शकतं ना, दीदीला खावं लागेल. बट मी तिखट खाते ना, मला काय फरक नाही पडणार. मग ते दीदीलाच जाईल. असं काही पण होऊ शकतं ना. मी थोडं काही पण होऊ शकतं ना. सानूलाच खावं लागेल असं थोडी आहे. बघ जो नंबर आला 5 आला, ठीक आहे. तर हिला 5 आला नंबर सानूला. तर 1 2 3 4 5, ठीक आहे. पुढचा पण जाऊ शकते. 1 2 3 4 5. आर यू गाईज एक्साइटेड? चला स्टार्ट. 2 1 2 हॅलो. That did it. Why? 1 2 4 1 2 3 4. वेट 4 5 कुठून घेते? हा ठीक आहे ठीक आहे. झालं ना. येस. लास्ट वाला नको घेऊ. 4. पाणी 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 पाणी. पाणी पाहिजे. थोडं पी. अशा प्रकारे आम्ही गेम्स खेळलेलो आहे आणि सानूलाही शेजवान चटणीची चाखायला आम्ही दिलेली आहे. तर आता मावाना झाडू करते. त्याच्यावर टाक्या की माव झाडू करते. मम्मा येते दिसते का? 5th फ्लोअर 4th फ्लोअर. ए पाठीमागे येऊ. थर्ड. बंद करायचं फर्स्ट. फॅन बंद करू. खाली आली मम्मा. वेट फॉर सेकंड. हाँ तो बोल रहे अंकल क्या बोल रहे? चलो ऊपर जीना से. बाय. गुड नाइट. डर गए? 7th फ्लोर. 7th घरी फ्लोर. जाऊ दे. असं काय? पुढे
बाय गाईस. हॅलो एव्हरीवन. आता आम्ही कॅरम खेळत आहोत. आम्ही ह्याच्या अगोदर पहिला प्लॅन केला होता चोर पोलीसचा, आणि आता आम्ही चोर पोलीस ठेवून आम्ही आता डायरेक्ट कॅरम खेळतो. कॅरम मास्टर तुझ्या पडेल. असं खेळलं दिसत तुझा खाली तिथे बसते का तू आणि तू एकच राहील ना. पैसा पाणी सीधा सीधा तेरा आणि 50 होईल. नाही क्लॉकवाईज. दीदी खेळ दीदी. अरे मेरा भाई इथे इथे याच्या या लाईन मध्ये ठेव. मार आता. बस बस. हा थँक्यू सो मच. अरे काय अरे तिने तुला नाही बोलली. तू चांगली खेळते असं कोणी सांगतो. आम्ही चोर पोलीस खेळतो तेच बेस्ट होत. नाही आम्ही परत खेळणार आहे आता. सानूला म्हणवणार आहे आम्ही आणि खेळणार करणार. आणि कॅमेरा प्लीज सानूवरती नाही ठेवणार मी फक्त कॅमेरा माझ्यावरती ठेवणार. ओके छान स्ट्राईक. आणि मी स्वतःला चॅलेंज देते की मी तिच्यावरती हसणार नाही, कारण की तिला खूप चांगलं खेळता येतं आणि मला खेळता येत नाही. तर आणि आमच्या दीदीला पण खेळता येत नाही. ठीक आहे. आमच्या दीदीचा पण तुम्हाला गेम दाखवतो किती घाणेरडा आहे ते. तुम्ही बघा आता. ठीक आहे. दीदीकडे दे आता. दीदीकडे दे. जाऊ दे. 1 2 3 गो. येस आता माझी टर्न आहे. आता माझं किती घाण आहे ते बघा तुम्ही. सॉरी माझी शिवणी. दीदी के ये आमचं और एक बार काय करायचं. चलो मग जोडत ना जोडत. ठीक आहे. गेला गेला. माऊ माझ्याकडे फक्त ब्लॅक कशाला येतोय. ठीक आहे. अजून आता तुला 10 घ्यायचे अजून. आमचे 40 आम्हाला भेटलेले. हा आता तुम्ही नका करू. जाणार नका काय. मला एक बस काय वाला बस एक बस. मेरे को भी मेरा आ गया ना. आले आले गेले गेले. ब्लॅक ब्लॅकच आले. अगं एक तेवढी होती ना तिथे. मार ती पण तुझीच आहे. वा 40. त्यांना ब्लॉग घेणार होतो की मम्मीने आम्हाला मच्छी चिकन आणि चपाती असं घेऊन आली होती आणि आम्ही राईस इकडे बनवला होता. तर आम्ही ब्लॉग घेणार होतो खरं तर, आणि मग त्याच्यानंतर आम्ही ब्लॉग एंड करणार होतो. पण आम्ही एवढं जेवणामध्ये मग्न झालो, व्यस्त झालो की आम्ही सगळं विसरून गेलो की आम्हाला ब्लॉग बनवायचं की नाही बनवायचं. पण ते असो, तर आम्ही आमचा ब्लॉग हा इथेच एंड करतो. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय.